नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या यूट्यूब परिवारामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा जो हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ हे जे स्क्रीनवर तुम्हाला 5 जणं दिसत आहेत, फक्त मी यांच्यासाठी बनवलेला आहे. शिक्षक भरतीसाठी ज्यांनी जे अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे, वैयक्तिक त्या भरतीमध्ये ते सुद्धा वाट बघून आहेत सेकंड फेजची. 10% कपात असो, रिक्त जागा असो. पण असं म्हणतात, कोणाला तरी सुरुवात करायची असते आणि ती सुरुवात त्यांनी केलेली आहे. भले त्याच्यामध्ये स्वतःच्या हक्काशी लढण्याचा पण प्रश्न आला असेल, पण त्याचबरोबर सर्वांचे हक्क मिळतील, बाकी राहिलेल्या आपल्या भावा-बहिणीचे हक्कसुद्धा मिळतील. त्यामुळे हे जे 5 जणं अन्नत्याग आंदोलनावर बसलेले आहेत, शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे, तर यांच्या जिद्दीला सलाम. यांनी जो पर्याय निवडलेला आहे, या पर्यायाने सरकारला जाग येईल का नाही, हा खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो. कारण की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की आपण सर्व गोष्टीला सपोर्ट केला पाहिजे. आणि या 5 जणांना म्हणजे त्यांनी सांगितलेलं की वैयक्तिक त्यांचं आंदोलन नाही, आम्ही सर्वांसाठी हे लढत आहे. आणि पहिल्या दिवसापासूनच तिथे गर्दी होते मित्रांनो. म्हणजे पहिल्या दिवशी 200 जवळपास अभियोग्यताधारक तिथे पोहोचले होते. दुसऱ्या दिवशी पण जवळपास 300-400 अभियोग्यताधारक त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तिथला उत्साह बघण्यासारखा आहे. आणि अशा सपोर्टची गरज असते मित्रांनो. कधी आपण म्हणतो, जर प्रेमाने मागून मिळत नसेल तर वेगळं काहीतरी करावं लागतं. तर यांनी जो मार्ग निवडलेला आहे, तर या गोष्टीने तरी सरकारला जाग येईल अशी अपेक्षा आहे. या 5 जणांचं तर पहिल्यापासून मनापासून, हृदयापासून खूप खूप म्हणजे धन्यवाद देतो. अभिनंदन तर करणार नाही, कारण की अभिनंदन करण्यासारखी गोष्ट जरी असली तरी शेवटी प्रश्न त्यांच्या जीवितवाचासुद्धा आहे. कारण की अन्नत्याग करणं आणि आंदोलन करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते मित्रांनो. आपण एक दिवससुद्धा उपाशी राहू शकत नाही आणि हे आपल्या न्याय हक्कासाठी तिथे लढत आहेत. असे हे जे संघर्ष योद्धे आहेत 5 जण. वैयक्तिक मी त्यांना कोणालाच ओळखत नाही. वैयक्तिक किंवा आयुष्यात माझी आणि त्यांची कधी भेट झालेली सुद्धा नाही आहे. भविष्यात कधी होईल, नाही होईल, हे सुद्धा सांगता येणार नाही. कारण की तुम्ही म्हणसाल, सर तुम्ही पण येणं, आंदोलन करणं जरुरी आहे. मला पण तसं वाटतं मित्रांनो. कारण की पहिले आंदोलन केलेले आहेत, असं नाही. भरती प्रक्रिया म्हणजे नोटिफिकेशन काढण्यासाठी आंदोलन झाले आहेत, कधी पेपर फुटला त्यासाठी आंदोलन केले आहेत, कुठं मोर्चे काढलेले आहेत, ह्या गोष्टी केलेल्या मित्रांनो. पण आज एक मी केंद्रीय कर्मचारी असल्यामुळे माझ्यावर काही बंधने असतात. त्यामुळे मनातून किती जरी इच्छा असली तरी पण कुठे ना कुठं थोडंसं नियमाला धरून पण गोष्टी कराव्या लागत असतात. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ फक्त हे माझे भाऊ बहीण आहेत, यांना सपोर्ट करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. यावर मी तुम्हाला लाईक करा किंवा सबस्क्राईब करा असं बिलकुल म्हणणार नाही आहे. कारण की हा फक्त आज जे म्हणतात ना, कोणत्या गोष्टीला डेडिकेट करत असतात, कोणत्या गोष्टीला समर्पित करत असतात, तर आजचा हा व्हिडिओ फक्त यांना समर्पित आहे. आणि तुम्ही म्हणत असाल की सर 2-3 दिवस झाले तुम्ही शिक्षक भरतीवर काही अपडेटसुद्धा दिलेले नाही. काही अपडेटच नाही मित्रांनो, तर द्यायचा प्रश्नच नाही आहे. कारण की बघा, जेव्हा शिक्षक भरती निघाली, माझं यूट्यूब चॅनल खूप नवीन होतं आणि शिक्षक भरती हा माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न शेवटपर्यंत राहील. कारण की 2017 नंतर आता शिक्षक भरती निघालेली आहे. मी नवीन यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं आणि मला काहीच माहीत नव्हतं. खरं सांगायचं म्हणजे शिक्षक भरतीविषयी मला काहीच माहिती नव्हतं. कारण की आजही तुम्ही माझ्या हिस्ट्रीमध्ये जाऊन बघितलं तर माझं अकाउंट 18 फेब्रुवारीला मी ओपन केलेलं होतं. आणि तेव्हा शिक्षक भरती जस्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की 31 जानेवारीला नोटिफिकेशन येऊन 7-8 फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरून आणि लगेच 22 तारखेपासून पेपर होता. म्हणजे मी ओपन केलं त्याच्यानंतर 4 दिवसानंतर पेपर होता. आणि त्याच्यानंतर मी असा नॉर्मल व्हिडिओ बनवले होते, पण एक दिवस शिक्षक भरतीवरचा व्हिडिओ बनवला आणि मला खूप सारं प्रेम मिळालं. माझ्या सर्व शिक्षक, भावी शिक्षक बंधू आणि भगिनीपासून खूप प्रेम मिळालं. त्यामुळे मी कंटिन्यू जवळपास त्याच्यावरच व्हिडिओ बनवत राहिलो. फेब्रुवारी गेला, म्हणजे पेपर झाला, मार्च, एप्रिल, मे. आणि नंतर मला असं कुठंतरी जाणवायला लागलं यार की की आपले भाऊ बहीण जे आहेत की एवढे म्हणजे तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की 3 महिन्यात ही भरती प्रक्रिया करू आम्ही, खूपच फास्ट करू, असं करू, तसं करू. आणि असं झालं नाही मित्रांनो. आणि डेली अपडेट द्यायची तर काय द्यायची, तुम्ही म्हणजे चातकासारखं असं लक्ष देऊन असायचे, यार काय होतं. मी व्हिडिओ जरी टाकला तरी मला व्ह्यूज पण यायचे.
माझं चॅनल ते मॉनिटाईज पण झालं, सगळ्या गोष्टी झाल्या बरं तेव्हा, सर्व गोष्टी झाल्या. पण मला असं आतून कुठंतरी वाटायला लागलं, यार मी यांच्या भावनेसोबत हे करून म्हणजे चॅनल मॉनिटाईज झालं किंवा मला आता पैसे मिळतील, पण जे हे वाट बघत आहेत, यांना नोकरी नाही, हे नोकरीची वाट बघत आहेत माझे सर्व भाऊ बहीण, त्यांचं काय होत असेल. मी 6 वर्षे या संघर्षातून गेलेलो आहे. मी जे फील केलेलं आहे ते दुःख मी त्या दिवशी फील केलं आणि त्या दिवशी मी निर्णय घेतला मित्रांनो, की माझं जे यूट्यूब चॅनल आहे हे याच्यावर मी शिक्षक भरतीचा व्हिडिओ किंवा नेक्स्ट व्हिडिओ तेव्हाच टाकेल जेव्हा एक जरी माझा भाऊ किंवा बहीण या भरतीमधून जॉईन होऊन शाळेवर रुजू होईल, त्याच दिवशी मी व्हिडिओ टाकून माझं चॅनल परत सुरू करेल. आणि मी हे कोणाला वचन दिलेलं नव्हतं किंवा मी हे कोणाला प्रॉमिस केलेलं नव्हतं. हे प्रॉमिस मी माझ्या स्वतःशी केलं होतं, माझ्या प्रामाणिकपणाशी केलं होतं. कारण की त्या एका वर्षामध्ये तुम्ही ह्या शिक्षक भरतीची एवढी वाट बघत होते आणि भरपूर चॅनलवाले असतील त्या टायमात चॅनल खोलून त्यांचं तुम्ही चॅनल बघू शकता. जुलैच्या दरम्यान, कोणाच्या ऑगस्टचे, कोणाचे सप्टेंबरच्या दरम्यान असून तिथून तुमचं शिक्षक भरतीच्या पहिली लिस्ट येईपर्यंत फेब्रुवारी महिन्यापर्यंत भरपूर जणांनी व्हिडिओ टाकून भरपूर सबस्क्रायबर गेन केले. कोणाचे 10,000 झाले, कोणाचे 20,000 झाले, कोणाचे 15,000 झाले. माझे सबस्क्रायबर जेवढे होते 3,000वर 2978 होते, तेवढेच होते. तेवढे सबस्क्रायबर राहिले कारण की मी व्हिडिओज टाकला नाही. कुठे एखादा अर्धा सबस्क्रायबर वाढायचा 3,000 सबस्क्रायबर झाले आणि माझे 1 वर्ष तेवढं स्टॉप राहिले. कारण की मी व्हिडिओज टाकला नाही, कारण की मी स्वतःला वचन दिलं होतं. वाटलंच तर मी व्हिडिओ टाकू शकत होतो. पवित्र पोर्टलचे नवीन अपडेट, असं झालं तसं झालं, ही नोटीस आली, ती नोटीस आली. पण ज्या गोष्टीचा एक जिव्हाळा असतो मित्रांनो, आणि त्या गोष्टीचा त्या एक भावनांचा एक जिव्हाळा असतो, त्या भावनांचं कधी बाजारीकरण झालं नाही पाहिजे मित्रांनो. आणि त्या गोष्टीमुळे मी स्वतः तो व्हिडिओ बनवणं बंद केलं. माझ्या स्वतःशीच प्रॉमिस होतं, म्हटलं यांच्या भावनांशी खेळून आपण महिन्याला 10, 20, 25,000 कमवूसुद्धा, पण त्या गोष्टीत आनंद राहणार नाही. भले यूट्यूबमधून पैसा मिळेल, पण त्या मिळाल्यानंतर त्या गोष्टीत आनंद भेटला पाहिजे. त्यामुळे तुमच्या सपोर्टसाठी म्हणा किंवा तुमच्यासाठी म्हणा, भले माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही, पण मी तुमच्यासाठी हे चॅनल वर्षभर बंद ठेवलं. तुम्ही बघू शकता मी व्हिडिओ टाकलाच नाही. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही शाळा ओपन झाल्या आणि रुजू झाले, त्यानंतर मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली कंटिन्यू. माझे व्हिडिओ जास्त करून भरती प्रक्रियाविषयीच असतात. मग पोलीस भरती असो, शिक्षक भरती असो, तलाठी भरती असो, ZP असो. पण पोलीस भरती आणि शिक्षक भरतीवर माझा जास्त हे असतो. कारण की स्पर्धा परीक्षेमध्ये शिक्षक असा वर्ग आहे, मला वाटतं त्यांना गायडन्सची जास्त गरज नसते, कारण की त्यांच्यामध्ये तेवढं नॉलेज असतं. प्रत्येक आपला अनुभव शेअर करायचा असतो त्याच्यासोबत. आणि शिक्षक भरतीमध्ये पोलीस भरतीमध्ये असे कॅन्डिडेट असतात की खूप नवखे असतात आणि त्यांना खरंच गायडन्सची गरज असते. त्यासाठी मी तिथं थोडासा गायडन्स देण्याचा प्रयत्न करतो. बाकी जे माझे 5 भाऊ बहीण आहेत, यांचे नाव एक तर जे तुषार देशमुख आहेत सर, हे समोर बसलेले व्हाईट शर्टवाले, आणि दुसरे येतं भगवान डोईफोडे पाठीमागं बसलेले. त्याच्यानंतर प्रीती हत्ते मॅडम, अनिता हडवळे मॅडम आणि रोहिणी काळे मॅडम. खरं तर सर्वांच्याच मनापासून खूप खूप जेवढी मी तारीफ करू तुमची कमी आहे. तुमच्या जिद्दीला सलाम. आणि विशेष करून माझ्या महिला भगिनी ज्या आहेत, कारण की बघा इथं पण तुमची मेजॉरिटी आहे, इथे पण तुम्ही समोर आहात. ही गोष्ट बघून आणखी जास्त आनंद वाटला. मला असं वाटलं होतं की अन्नत्याग आंदोलन केल्यानंतर इथे जास्त करून पुरुष मंडळीच राहतील, पण माझ्या महिला भगिनी पण या ठिकाणी आहेत आणि मेजॉरिटीमध्ये आहेत. ही पण आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही पण आपल्या न्याय हक्कासाठी लढायला तिथं बसलेले आहेत. फक्त एकच अपेक्षा आहे की या सरकारला लवकर जाग यावी. आणि तुम्हाला भरायचंच आहे ना बाबा, 10% तुम्ही म्हणता आम्ही भरणारच आहे. सेकंड फेज आम्हाला करायचाच आहे. त्याच्यानंतर आम्हाला रिक्त अपात्र गैरहजर जागा माजी सैनिकच्या ह्या जागा भरायच्याच आहेत. तर मग भरा ना. तुम्हाला पकडलंय कोण? तुमचे हात कोण बांधलेले आहेत? तुमचे हात कोण बांधलेले आहे की तुम्ही एवढं जर आंदोलन करायचं आज, जर एवढी शोकांतिका आज महाराष्ट्र कुठे होता? आज आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळा पडलेला आहे, त्यावर सुद्धा इतकं घाणेरडं राजकारण होतं आहे. आज काय काय गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडत आहेत की एवढं सुसंस्कृत महाराष्ट्र आज आपण स्वतः हा प्रश्न विचारायला पाहिजे की खरंच हे राजकारणाचं वाक्य होतं, पण आज स्वतः मनातून कुठंतरी प्रश्न येतो की कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा. प्रत्येक गोष्टीमध्ये आज एवढी लाज वाटायला पाहिजे सरकारला. मग ते कोणाचंही असो, माझा कोणत्या एका सरकारविषयी दोष नाही की कोणतंही सरकार असो. चला आम्ही तुम्हाला निवडून देतो, आमच्या जीवावर तुम्ही आज तुमच्या हजार पिढ्या बसून खातील, तुम्ही एवढं कमावून ठेवलेलं आहे. आणि तुम्ही आमची एक पिढी आज आम्हाला एकाला जर नोकरी केली तर आमच्या 3 पिढ्या सुधरू शकतात.
आमची स्वतःची पिढी सुधरू शकते, आमचे आईवडील आहेत त्यांची पिढी सुधरू शकते आणि आमचं येणारं भविष्य सुधरू शकतं. म्हणजे आमच्या एका गरिबाच्या लेकराला नोकरी लागल्यानंतर आमच्या 3 पिढ्या सुधरू शकतात. पण तुम्ही आमचा तो पण अधिकार देता. अरे तो आम्ही आमच्या जिद्दीने, आमच्या मेहनतीने घेते. तुमच्यासारखा 2 नंबरच्या गोष्टी करत नाही. आम्हाला आमचं एखादं नोकरी द्या, आम्ही आमच्या मेहनतीनं पैसा कमवू आणि त्याच्यावर आमचं घर संसार चालून आम्ही आमच्या पिढ्या सुधरू. तुमच्यासारखे 2 नंबरचे पैसे करून आम्ही करत नाही, तरी पण आम्हाला हक्काच्या पण गोष्टीसुद्धा भेटत नाही. आणि किती लज्जास्पद गोष्ट आहे की प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करावं लागत आहे. अरे तुम्हाला नोटिफिकेशन काढण्यासाठी आंदोलन करावं लागत आहे, पेपर घेण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागत आहे, घोटाळा झाल्यानंतर त्या घोटाळ्याविषयी आंदोलन आम्हाला करावं लागत आहे, पेपर ऑफलाईन होण्यासाठी आंदोलन करावं लागत आहे, पेपर ऑनलाईन होण्यासाठी आंदोलन करावं लागत आहे, भरती प्रक्रिया लवकर पार काढण्यासाठी आंदोलन करावं लागत आहे, पेपर पोस्टपोन करण्यासाठी आंदोलन करावं लागत आहे, निकाल लवकर लावण्यासाठी आंदोलन करावं लागत आहे, जागा वाढवण्यासाठी आंदोलन करावं लागत आहे. म्हणजे किती नालायकपणा आहे. नालायकपणाचा किती कळस आहे की एकही भरती प्रक्रिया ह्या 1 किंवा 2 वर्षामध्ये, त्याला 2019मध्ये आमच्याकडून एवढे पैसे घेऊन जिल्हा परिषदची ॲड काढली. आमचे 20-20, 22-22 हजार रुपये आम्ही त्याच्यात टाकले. ती जाहिरात नंतर आली, परत ती जाहिरात तीच फॉरवर्ड गेली आणि अजूनही ती जाहिरात कंप्लीट झालेली नाही. म्हणजे किती नालायकपणा आहे तुमचा. 5 वर्ष झाली ती जाहिरात अजून कंप्लीट झालेली नाही आहे. आणि शिक्षक भरतीचे 2017चे माझे बहीण बांधव आज 2024मध्ये लढत आहे 7 वर्षानंतर. आज 2022चे कॅन्डिडेट 2024मध्ये लढत आहे आणि यांना तुम्ही किती वर्ष आणखी लढवणार आहे? म्हणजे तुम्ही म्हणता की आम्हाला 10% करायचं आहे, रिक्तापात्र करणार. अरे कधी करणार आहे? पहिले तर बोलले 65,000 जागा भरणार आहे, त्याच्यामध्ये 80% आम्ही भरणार आहे. तो 80 गेला, 65 गेला, 30 गेला, इथं 21,000 भरता तुम्ही असे नाटकं लावलेले आहेत. आज मुंबईतले जवळपास 275 कॅन्डिडेटला अजून जॉईनिंग झालेली नाही, कन्व्हर्टेड राऊंडची जॉईनिंग दिलेली नाही आत्तापर्यंत. म्हणजे किती नालायकपणा आहे हा. कन्व्हर्टेड राऊंडचे 250 मुलं अजून वेटिंगला आहेत, म्हणजे वाट बघत आहेत की आम्हाला कधी जॉईनिंग लेटर येईल म्हणून. म्हणजे आम्ही मेहनत करायची, आम्ही पैसे देऊन आम्ही फॉर्म भरायचे, आम्ही अभ्यास करायचा, आम्ही सर्व गोष्टी करूनसुद्धा आम्हालाच आमच्या गोष्टी भेटत नसतील तर सर्वांना विनंती आहे. आणि माझी सर्वांना विनंती आहे, बघा मी तर वैयक्तिक जाऊ शकत नाही आहे आणि जर चान्स भेटला जाण्याचा तर मी नक्कीच जाईल. दुसरी गोष्ट, पण जेवढे माझे भाऊ बहीण आहेत खूप दूरचे, गडचिरोली त्या साईडचे इथं येऊ शकतील किंवा नागपूर, ही सत्यता आहे, मी पण जाणू शकतो. इतक्या दुरून कोणी येईल काय नाही याची थोडीशी शंका राहते मनामध्ये. पण जे कोणी बाहेरच्या म्हणजे जिल्ह्यामधले असतील ते पुण्यामध्ये म्हणजे मला माहिती आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे भरपूर असतील आणि त्याच्यात कोणी अभियोग्यताधारक असतील तर या आंदोलनाला प्रत्येकाने भेट द्यायची. ह्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय हा फक्त या 5 जणांचा विषय नाही आहे. हा यांनी फक्त एक म्हणतात ना, एक लीडर असतं किंवा लिडरशिप असते, फक्त यांनी समोर झालेले आहेत आणि यांना तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. लीडर तेव्हाच लढतो जेव्हा पाठीमागे खूप मोठं सैन्य असलं तर, आणि त्यांना जास्त जोश येत असतो मित्रांनो. त्यामुळे जे कोणी नगर, संभाजीनगर किंवा अहमदनगर किंवा आजूबाजूचे जेवढे जिल्हे आहेत पुण्याच्या, जास्तीत जास्त या अभियोग्यताधारकांनी जाण्याचा प्रयत्न करायचा. एक दिवस फक्त तुमच्या आयुष्यातला द्या मित्रांनो, कारण की हे स्वतःच्या हक्कासाठी लढत नाही, सर्वांच्या हक्कासाठी लढत आहे. आणि कुठेतरी दबाव निर्माण झाल्यानंतर हे सरकार जागवेल अशा मी अपेक्षा करतो. बघा मी पहिल्यापासून माझे तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितले असेल, मोर्चा आंदोलन ह्या गोष्टीमध्ये आता माझा म्हणजे खरंच म्हणजे या गोष्टीमध्ये पहिलं तथ्य होतं आणि ते अजूनही ते तथ्य जिवंत आहे. पण सरकारला किती लवकर जाग येईल हा मोठा माझ्या मनामध्ये नेहमी प्रश्न असतो मित्रांनो. अन्नत्याग केलेला आहे, मला अन्नत्याग केलं या 5 जणांची काळजी जास्त वाटते, कारण की यांची तब्येत खालावू नये, यांचं काही होऊ नये, कारण की यांच्या पाठीमागे सुद्धा परिवार आहे आणि यांना जास्त दिवस मला तरी वाटतं सरकारने, कारण की तुम्हाला पदभरती करायचीच आहे, हे करायचंच आहे. यांचं काय मागण्या असतील, यांचे काय आश्वासनं असतील, त्या आश्वासने तुम्ही एकदा ऐका. कोणत्या आश्वासने तुम्ही पूर्ण करू शकता, किती दिवसामध्ये करू शकता, असं तुम्ही तिथं जाऊन फक्त एकदा यांना सांगा बिचाऱ्यांना आणि अन्नत्याग मागे घ्यायला लावा. कारण की ते स्वतःच्या जीवाशी खेळून आपल्या भविष्याविषयी स्वप्न बघत आहेत आणि त्यांच्या त्या स्वप्नांचा चुराडा करू नका, फक्त एवढी अपेक्षा आहे. तरी शिक्षण आयुक्त असतील किंवा सर्व शिक्षण विभाग असेल, मंत्री असतील, शिक्षण मंत्री, सरकार असेल, सर्वांना हात जोडून एकच विनंती आहे की हे जे माझे भाऊ बहीण हे काही अन्नत्याग आंदोलनात बसलेले आहेत, यांच्या आंदोलनाकडे लक्ष द्या. जेवढ्या लवकर तुम्हाला शक्य होईल तेवढ्या लवकर पदभरतीची समोरची दिशा काय असेल तसं डिक्लेअर करा आणि अन्नत्याग त्यांना मागे घेऊन भरती प्रक्रिया लवकर पार पडा आणि
परत एकदा जो काही अभ्योगताधारक आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे, तुमच्या आयुष्यातला एक दिवस जरी समजा तुम्हाला इथं जाऊन तुम्ही इथे देऊ शकलात तरी देण्याचा प्रयत्न करा, ही सर्वांना विनंती आहे. परत एकदा 5 भाऊ बहीण जे आहेत या सर्वांचं खरंच मनापासून खूप खूप अभिनंदन. आणि स्वतःच्या जीवाची काळजी घ्या, कारण की आपल्या मागे सुद्धा परिवार आहेत. आणि सरकारला पण विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही या अन्नत्याग आंदोलनाकडे लक्ष द्या. यांच्या मागण्या काय ते एकदा मान्य ज्या होत असतील तुमच्याकडून त्या मान्य करा. आणि होईपर्यंत जे काही सेकंड फेज आहे, 10% पद भरती कपात आहे किंवा रिक्त अपात्र गैरहजर विषय आहे, तो लवकरात लवकर पूर्ण करा. आणि कोणत्याही अभ्योगताधारकाला असं सडकावर अन्नत्याग उपोषण करायला बसू देऊ नका, कारण की फक्त हक्क मागत आहेत आणि तो त्यांचा अधिकार आहे आणि तो तुम्ही दिला पाहिजे. कारण की सर्वांना राज्यघटनेने अधिकार दिलेला आहे, त्या अधिकारानुसारच या गोष्टी मागत आहेत. तरी सरकारला विनंती आहे, लवकरात लवकर जेवढ्या लवकर शक्य होईल, कारण की तुम्ही पदभरती तर करणारच आहे म्हणताय, महिन्यानं करायची तर आता त्याच्याबद्दल तुमचं काय डिसिजन आहे ते करा. 1-2 दिवसामध्ये मुलाखतीचा राऊंडसुद्धा कंप्लीट होणार आहे 31 ऑगस्टला. त्याच्यानंतरच्या राऊंडचं नियोजन करा. माजी सैनिक लागणार आहे का तुम्ही परत मग सेकंड फेज सुरू करणार आहे, 10% काय करायचं ते करा आणि लवकरात लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. कारण की खूप अभ्योगताधारक डिप्रेशनमध्ये आहेत, भविष्याचा विचार करून खूप खूप जास्त म्हणजे टेन्शनमध्ये आहेत. त्यांच्या पण भावनांचा विचार करा. आणि आजचा हा व्हिडिओ फक्त या माझ्या 5 संघर्ष योद्ध्यांना समर्पित होता. यामध्ये कुठे आपली मार्केटिंग करण्याचा किंवा कोणत्याही गोष्टीचा विचार नव्हता. फक्त या 5 जणांना मी वैयक्तिक ओळखत नसलो तरी मनापासून सर्वांना 5 जणांपासून शुभेच्छा. आणि मनापासून तुमचा हितचिंतक या दृष्टिकोनातून म्हणतो की स्वतःची काळजी घ्या. आणि या गोष्टी होतच राहणार आहे आयुष्यामध्ये. फक्त स्वतःची काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि सुखी राहा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.